नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता हा टोमॅटोचा प्लॉट जो आहे 1 फेब्रुवारीची लागवड आहे आणि आता जवळपास हा 1.5 महिन्याच्या वरती झालेला आहे हा प्लॉट. आता हा प्लॉट पूर्ण सेटिंग अवस्थेमध्ये आहे आणि आता तापमान जास्त असल्यामुळे, उष्णता जास्त असल्यामुळे टोमॅटोला भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. आणि जवळपास आता ह्या टोमॅटोच्या मुळ्या जर आपण बघितल्या तर मल्चिंग पेपरच्या खालीपर्यंत मुळा आलेला आहे. म्हणजे एक 2, 2.5, 3 फुटापर्यंत ह्या टोमॅटोच्या प्लॉटच्या मुळ्या नाही का वाढलेल्या आहे. बघू शकता तुम्ही, मल्चिंगच्या खाली मुळ्या निघत आहे. एक 2.5 ते 3 फुटापर्यंत आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाण्याची खूप जास्त गरज आहे. आणि लॅटर जे आपलं ठिबक जे आहे, तर हे पाणी जवळपास ड्रीप एक 2 फुटापर्यंत पाणी जास्तीत जास्त देऊ शकतं. त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी नसते त्याची. आणि असली बी तर आपल्याला जास्त पाणी द्यावं लागतं. आणि एवढा पाण्याचा पुरवठा जर नसेल आपल्याकडे, तर आपण एक पाटपाणी किंवा दांडपाणी जे म्हणतो त्या पद्धतीनं आपण नाही का देऊ शकतो. फ्लड पाणी जे, किंवा मग 2 मल्चिंगच्या पेपरच्या खाली सरीमध्ये आपण नाही का एक नवीन लॅटर नाही का अजून टाकू शकतो आणि आपण त्या पद्धतीनं नाही का पाणी त्याला देऊ शकतो. बघा, ह्या ज्या अन्नद्रव्य अपटेक करणाऱ्या ज्या मुळ्या असतात, ह्या जास्तीत जास्त खाली सरकलेल्या असतात आणि त्याच्यामुळे नाही का त्याला पाणी भरपूर प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे.